ग्रुप ऑफ कंपनीने बऱ्याचशा विद्यार्थी लोकांना आणि बऱ्याचशा एम्प्लॉईज लोकांना असं आमिष दाखवलं की ते त्यांच्या इथे इन्व्हेस्टमेंट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही प्लेसमेंट देखील देऊ आणि जॉब देखील लावून देऊ। परंतु एक वर्षानंतर ह्या सर्व विद्यार्थ्यांना या सर्व एम्प्लॉईंना अचानकपणे काढून टाकण्यात आलं। त्यांना ना कुठली प्लेसमेंट मिळाली ना कुठला जॉब मिळाला आणि त्यांच्या नावावरती जे लोन होतं आता त्या विद्यार्थ्यांना फेडत बसावं लागतं। आता आपण त्या जी पीडित लोक आहेत ज्यांना हा त्रास झालाय त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांना नेमकं काय बोलायचं आहे ते। मग आरोग्य कंपनीचा एक्स एम्प्लॉई आहे। मी कंपनी सोडल्यानंतर कंपनीला वेळोवेळी माझ्या सॅलरी बद्दल बोललो असता कंपनी देतो म्हणून सांगत होती। कंपनी जॉब सोडल्यानंतर मी गेले 1 महिने 2 महिन्यानंतर पण त्यांना अप्रोच केला पण त्यांनी माझी काही सॅलरी दिली नाहीये। आयुक्ताकडे गेलो, आयुक्तांनी पण सांगितलं, आयुक्ताकडे एक महिना केस हिअरिंग चाललं। हिअरिंग मध्ये कंपनी अवेलेबल नाही राहिली नाही आहे, ॲब्सेंट राहिली। तिथं पण का आयुक्त म्हणले की तुम्हाला कोर्टात जाऊन हे करावं लागेल। पोलिसांकडे कंप्लेंट केली तर पोलीस सुद्धा कंप्लेंट याची घेत नाहीयेत। कंपनीला वारंवार विचारणा केली असता, ईमेल पाठवला असता, त्याच्यातनं काहीच आउटपुट मला मिळालेलं नाहीये। तसंच कंपनीमध्ये कमीत कमी 200च्या आसपास मुलांनी IT कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं होतं। IT कोर्स कंप्लीट केल्यानंतर त्याच्यामध्ये लाईव्ह ट्रेनिंग आणि लाईव्ह प्रॉडक्ट डेव्हलपमेंट हा प्रकार होता। त्याच्यामध्ये त्यांना स्टायपंड प्लस 1 वर्षासाठी 1 लाखाची फीस आणि 2.5 लाखाची फीस ह्याप्रमाणे त्यांना इनरोल केलं होतं आणि ते 2.5 लाखाची फीस आणि 1 लाखाची फीस 11 महिन्यानंतर त्यांना रिफंडेबल होती। पण कंप्लीट कोर्स झाल्यानंतर मुलांना ड्रॉप केलं, त्यांना कुठेही प्लेसमेंट केलेलं नाहीये आणि ती जे रिफंडेबल अमाऊंट तो पण त्यांना दिलेला नाहीये। त्याच्यानंतर आम्ही बरेच लोक MNS BJPच्या ऑफिसमध्ये गेलो, BJP कडनं पण आम्हाला काही सपोर्ट मिळाला नाही। मग आम्ही MNSच्या ऑफिसला आलो। MNSच्या ऑफिसने आम्हाला 2-3 वेळा मीटिंग लावून दिल्या आणि त्या मीटिंगमध्ये काही मीटिंगमध्ये आम्हाला चेक इश्यू करण्यात आले पण ते चेकचं ज्यावेळेस आम्ही डिपॉझिट करायला जातो त्यावेळेस चेक आम्हाला डिपॉझिट करू नका म्हणून सांगतात आणि ओव्हरऑल कंपनी पूर्णपणे करप्टेड आहे। लोकांचे पैसे देत नाही, लोकांना त्रास देते आणि ही जी नवीन यंग मुलं दिसतात त्या मुलांचे सगळे पैसे त्यांच्या बँकेचं सिबिल सगळं बॅलन्स सगळं हरलेलं आहे। त्यांना कुठेही लोन होत नाहीये आणि मुलांचे वायबल परत फॉरेनला काही मुलांना जाण्याचा चान्स आहे। सिबिलमुळे त्यांचा तो पण प्रॉब्लेम येत आहे। तर कंपनीने आम्हाला त्या लोनचे NOC द्यावी प्लस जे उरलेली सॅलरी आणि बँकेत जो अमाऊंट आहे तो आम्हाला रिफंडेबल करावा। श्री संत ज्ञानेश्वर बँकेमध्ये आमची सॅलरी डिपॉझिट होती, त्या ठिकाणी आमचे पैसे पडलेले आहेत आणि तिथनं पैसे आम्ही विथड्रॉ करू शकत नाहीये। मी तुमचे पैसे देतोय, थोडा वेळ द्या मला, सध्या माझी कंडिशन चांगली नाहीये, थोडं क्रंच चालू गेले असे 2 वर्ष आम्हाला चालू आहे। आम्ही जेव्हा नोकरीमध्ये असताना सुद्धा आम्हाला ह्याच गोष्टीचं विचारणा करायची, ह्या महिन्यात पैसे नाहीत, हे प्रोजेक्ट लॉन्च होईल असं करत आमची पूर्ण सॅलरी पूर्ण केलेली नाहीये। मी माझी स्वतःची 11 महिन्याची सॅलरी कंपनीमध्ये राहिलेली ती सुद्धा आम्हाला क्लिअर करत नाहीये। 2023ला ऍडमिशन घेतलं होतं, माझ्याकडून 2,50,000चं कर्ज काढून घेतलं आणि त्यावर व्याज होतं 1 लाख रुपये म्हणजे आणि प्रोसेसिंग फी होती 5,000 रुपये, असे 3,56,000 रुपये माझ्याकडे लोन आहे। आणि या लोन देऊन त्यांनी आम्हाला ट्रेनिंगसाठी आणि प्लेसमेंटसाठी घेतलं पण आमची ट्रेनिंग ही बरोबर झालेली नाही। ट्रेनिंगमध्ये आम्हाला 20% पण सिलेबस शिकवला नाही आणि आम्ही वारंवार मेल केले आणि मेल केल्यानंतरही त्यांचा काही रिप्लाय आला नाही आणि आम्ही स्वतः जाऊन भेटलो तरीही काही रिप्लाय आला नाही। खूप वेळा असं झालं तर आम्हाला काही दिवसांनी प्लेसमेंट देण्यात आलं पण त्या प्लेसमेंट दिलेल्या वेळेची सॅलरी देण्यात नाही आली आणि यांच्याकडे PF नाही, कोणता प्रोफेशनल टॅक्स नाही, काही नाही त्या सॅलरी मध्ये। आता लोनची अमाऊंट पूर्ण फिटली आहे तुमची का अजून ते बाकी आहे? बाकी आहे सर। मग ती कशी भरणार मग तुम्ही? सर तोच प्रॉब्लेम झाला आहे, कंपनी चालढकल करते। म्हणजे त्यांना बोललो की आपण सर म्हणजे तुम्ही कर्ज कधी भरणार आमचं, तर कंपनी सांगते की आम्ही भरतो। वर्तना फायनान्स नावाच्या कंपनीकडून त्यांनी लोन करून दिलं होतं आम्हाला, आम्ही त्यांच्यासोबत बोलतो म्हणले आणि आम्ही महिन्याला भरत जाऊ म्हणले, परंतु त्यांनी आतापर्यंत 1 वर्षापासून एकही हप्ता भरलेला नाही। एम्प्लॉय ऑफ आयरो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। पण लास्ट टाइमला जेव्हा मी कमीत कमी 3 ते 4 वेळेस मी जेव्हा इथं व्हिजिट दिलेली ना तेव्हा पण मला त्यांनी तेच प्रॉब्लेम सांगितलं की करतो पण आजपर्यंत त्यांनी एक जशी लोनची अमाऊंट म्हणायला गेलं ना तशी आजपर्यंत गेले। लास्ट टाइमला पण मी माझ्या फॅमिलीला सुद्धा घेऊन आलो होतो पण फॅमिलीने रडून अक्षरशः त्यांना हे सांगितलं तरी सुद्धा आजपर्यंत त्यांनी कसं आहे की ज्या गोष्टी त्यांना आजपर्यंत सांगायला गेलं ना त्यांनी फक्त हात जोडलं की करतो या सगळ्या गोष्टी लास्ट टाइमला सांगितल्यात। म्हणजे बघायला गेलं की मी कमीत कमी दर हप्त्याला म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की पुढच्या हप्त्याला या, त्यानंतर पुढच्या हप्त्याला या, पण आजपर्यंत त्यांनी कसं आहे पुढच्या हप्ता करता असे कमीत कमी 1.5 वर्ष निघून गेलेत।
1.5 वर्षामध्ये त्यांनी आजपर्यंत जे काही लोनची अमाऊंट होती ती आम्हाला तर दिलीच नाही, सॅलरी पण दिली नाही. जेव्हा मी सॅलरी मागायला गेलो त्यात मला बँकेचे चार्जेस सुद्धा बसायला लागले. मी बँकेत त्यांना बघितलं की मला बँकेचे चार्जेस सुद्धा द्यात. नाही म्हणे आम्ही कसे देणार तुम्हाला, ते जे तुमचं लोन आहे त्याकरता तुम्हाला चार्जेस देणे तुम्हाला भाग आहेत म्हणे. आता मी काय केलं, जे माझं अकाउंट आता सध्या चालू होतं ते अकाउंट मी काय केलं क्लोज करून टाकलं. त्यासाठी मला दुसरं अकाउंट सुद्धा ओपन करावं लागलं त्याकरता, कारण की मला बँकेचे जे काही फोन येत होते त्यानंतर वर्थना कॉलेज होते. मला जिथं मी आता काम करतो ना सध्याला तिथं माझं माइंडसेट तयारच होत नव्हतं की काम करायचं की इथं बघायचं. म्हणजे ज्या गोष्टींसाठी मला का सीन ऐसा है कि हमें बोलते हैं कि 1 लाख रुपए डिपॉजिट करना है और 1 लाख का लोन लेना है. अभी हम 13 तारीख की जो मीटिंग हुई थी उसमें भी उन्होंने यही बोला है कि 1 लाख रुपए आपको ही पे करना है और उसमें से ही हम आपको स्टाइपेंड और सैलरी देने वाले थे. और अभी उनका ऐसा बोलना है कि उसमें से हम डिडक्ट करके ही आपका एनओसी आपको प्रोवाइड करेंगे. एज अ स्टूडेंट तुम्हारी लाइफ कैसे खराब हुई है? एज अ स्टूडेंट मैम हमारी लाइफ आपको भी पता है कि एम्प्लॉय मतलब स्टूडेंट का मोस्ट इम्पोर्टेंट थिंग क्या होता है, एक साल और एक मिनट इम्पोर्टेंट होता है. ये लोगों ने विदाउट नॉलेज विदाउट एनी चीज सिर्फ खुद के अर्निंग के लिए उन्होंने बच्चों की लाइफ खराब की है. मैंने कुछ प्रायर नोटिस वगैरह दी थी प्रायर हम आपको निकालने वाले वगैरह करके? नो 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 प्रायर नोटिस वगैरह ऐसा आपका कुछ कुछ भी एग्रीमेंट नहीं हुआ है. था इनके साथ कि ये इतने कॉन्फिडेंशियल जो आपको पैसे नहीं दे रहे फिर से और आपको निकाल रहे हैं, आपका कुछ एग्रीमेंट हुआ था इसके पहले नो इनके नो साथ? नो सिर्फ एक्चुअली अभी वो बोल रहे हैं कि ये कोर्स है 11 मंथ का, बट एक्चुअली हमारे को जब बोला था ये कोर्स नहीं था. ये एक्चुअली हमें बोला Placement गया के तो ये assurance भी दिया गया। प्लेसमेंट, हाँ 3 महीने का स्टाइपेंड होगा उसके बाद जॉब लगेगी और जॉब के मीन्स जॉब है ऐसा बोला गया था. सब इंजीनियरिंग वाले स्टूडेंट? या एवरीवन बीटेक इंजीनियर एवरीथिंग सब इंजीनियर ही है. और इंजीनियर को फंसाना मतलब आप सोचो सर, मतलब इनकी कितनी मेंटालिटी कितनी मैनिपुलेशन किया होगा बच्चों के. बोलते हैं अगर तुमने लोन पेड नहीं किया तो मैं आपके घर पे लीगल नोटिस भेजूंगा. उन्होंने हालांकि भेज भी दिया है और आदमी भेजूंगा. कंटिन्यूस दिन भर में कम से कम 20 से 25 बार कंटिन्यूसली कॉल रहे. जब तक हम उनका कॉल नहीं करते वो सीधा वहां से चिल्ला के बात करते हैं कि आपका आरोही आपका हमारा और आरोही से कोई लेन देन नहीं है. जबकि आरोही ने हमने ये अश्योर करवाया था कि आरोही और वर्तना का टाई अप है और वो ही लोन पे करेंगे, वो हमारे अंडर ही आते हैं. जो भी लोन होगा हम आपका पे करेंगे. इसके बुनियाद पे हमने यहाँ पे एडमिशन करवाया और 3,64,000 का लोन है, जो कि ये जोक नहीं है कि हमें पे करना है. हम यहाँ एज ए स्टूडेंट यहाँ पे ज्वाइनिंग करें इस बिहाफ में कि चलो भाई आगे चल के हमारा टर्निंग पॉइंट होगा, कुछ IT कोर्स कर लेंगे, यहीं पे जॉब होगा, यहीं पे स्टाइपेंड होगा, यही चक्कर में हम यहाँ पे जॉब करें. स्टार्टिंग से उन्होंने फर्स्ट वीक में बिठा के रखा था. थर्ड वीक में उन्होंने एक टीचर्स बुलाना चालू किया. वो टीचर्स भी नहीं रुक पाए क्योंकि उनका मतलब जिस तरीके से उनका टीचिंग था वो टीचिंग यहाँ पे मतलब हमें समझ में नहीं आया था. इससे प्रॉपरली नहीं दिया गया. और 3 महीने होने के बावजूद हमने बोला सर हमारा स्टाइपेंड स्टार्ट करें, तो उन्होंने ये ब्लेम करके हमें बिठाया कि अभी आपका ट्रेनिंग पूरा कंप्लीट नहीं हुआ है, अभी प्रोजेक्ट नहीं आया, प्रोजेक्ट आने के बाद प्रोजेक्ट चलने वाला है, प्रोजेक्ट का मीटिंग हो रहा है, आप वेट करो. वेट करते करते वहाँ से बैंक का कंटिन्यूसली फोन आता है. और इस मतलब मेरी मतलब फैमिली में तो ऐसा है, मैंने ये बात मेरे पिताजी को नहीं बताया क्योंकि वो हार्ट पेशेंट है और क्योंकि 3.5 लाख वो झेल नहीं पाएंगे. क्योंकि बिना किए मैंने सोचा कि यार कुछ अच्छा. कहाँ से आए हो? बिहार से आया हूँ मैं, अभी बिहार से ही आया हूँ. बार पहले यहीं पे था. ये मीटिंग के चक्कर में यहाँ पे रुकना पड़ता था 15-15 दिन, उसका अलग पैसा लगता था. सारी चीजें हम अपने ही पॉकेट से कर रहे हैं और ये बोलते हैं तुम लोगों ने किया क्या नहीं. मतलब ये सारी और ना ही पेमेंट ना ही रिफंडेबल. हमने बहुत बार मीटिंग की है, उन्होंने बोला है हो जाएगा, बैंक से बात करवाया. आज नहीं हुआ तो हम यहाँ से नहीं जा पाएंगे और ना ही मैं तो बिल्कुल घर पे नहीं जाऊंगा, ना ही जो हमारे साथ है हो. यहाँ से हमें ये पूरा क्लियर करवा के ही भेजिए सर. दादा आता हा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आलाय. आता तुम्ही या विषयाला कशा प्रकारे हाताळणार आहात? महिन्यापूर्वी मी इथं आलतो, पण मला हा विषय एवढा मोठा आहे म्हणून माहिती नव्हतं. आज आमच्या शेतकऱ्याच्या मुलांचे आज या ठिकाणी किंवा गरिबांच्या मुलांचे पैसे यांनी जे अडकवलेत, आज यांचे पैसे यांना जवळजवळ 350-400 लोक आहेत काहीतरी, यांचे पैसे दिल्याशिवाय इथनं उठणार नाही. इथं खळघाट्याक होणार, यांचं ऑफिस फुटणार नाही, फुटणार आज यांचं. ह्याला आज दाखवतो काय आहे आम्ही काय नाही. आज याच्याकडनं पैसे घेतल्याशिवाय इथनं आम्ही जाणार नाही. ओनर कोण आहे, त्याचं नाव वगैरे? आरोही कम सुदर्शन शर्मा. आरोही कम हे ते सुदर्शन शर्मा आहे, तो त्याच्याकडनं त्याची कंपनी आहे. हरियाणा बस हा तर असं मग ह्या गोष्टीमध्ये तुम्ही पोलीस स्टेशनला अप्रोच करणार आहात काय का नाही. पोलिसांनी यांनी मदत माहिती, काय पोलिसांनी मदत केली, पोलिसांना आम्ही हा? complaint करायला काय यांनी मदत केली, काय नाही. पोलीस गेले आता सगळे. याला आता घोडा लावणार, मग घोडा लावून जाणार. याला कळलं आता काय ते. इथे ते सुधांशू शर्मा म्हणून संचालक आहेत. तर त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा इन्स्टिट्यूट चालू केली आहे. तुम्हाला शिक्षण देणार
प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी पण देणार, 1 वर्षाची हमी देणार. त्यासाठी यांनी विद्यार्थ्यांकडून काही प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून 24% कर्ज काढून त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं. त्यानंतर 1 वर्ष तुम्हाला नोकरी कायम मिळणार यासाठी सांगण्यात आलं. तर त्यांनी नंतर 2 ते 3 महिन्यात सगळ्यांना काढून टाकलं आणि लोन पण तसंच बाकी आहे आणि पगार पण त्यांचे मिळाले नाहीत. तर ज्यांनी लोन घेतलंय त्यांच्यावरती बँका टॉर्चर करतायत, त्यांना त्रास देत आहेत किंवा मग पगार थकलेले आहेत, ते पगारही त्यांना मिळत नाही. आतापर्यंत आम्ही गेल्या बऱ्याच महिन्यांपासून यांचा फॉलोअप घेतोय, पण कुठंच प्रत्येकाला फेक चेक दिले जातात, कुणाच्या सह्या चुकीच्या आहेत, काही अकाउंट सीज केलेले फेक चेक दिले जात आहेत. चेक दिले जात आहेत. ते चेक पण तुम्हाला आम्ही कळवतो, सगळं देतो. तर हा मोठा स्कॅम आहे. आम्हाला वाटलं होतं काहीतरी छोटा असेल, पण यामध्ये जवळजवळ 200, 300 ते 700 लोक असण्याची शक्यता आहे, म्हणजे विद्यार्थ्यांपासून कामगार सगळेच. तर हा मोठ्या लेवलला जाईन काहीतरी. पोलिसांनी यात कुठलीही भूमिका घेतली नाही, कामगार आयुक्तांनाही पत्र व्यवहार केलेला आहे, त्यांनी काही भूमिका घेतली नाही. तर हा विषय नक्कीच मोठा की मुंबईहून देखील तुमचे मनसेचे कार्यकर्ते देखील मुंबईवरून सकाळी सकाळी प्रवास करून तिथे आलेत. तर एवढा मोठा हा विषय उचलला जाणार आहे, पण नेमकं तुम्ही टप्प्यात काय करणार आहात? आता पहिल्या टप्प्यात आम्ही यांना सांगितलं होतं, समजावून व्यवस्थित बोललो होतो. तर आता आमचे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे साहेब, त्यानंतर विजय निकम आणि निलेश सूर्यवंशी हे या ठिकाणी आता येत आहेत. तर मुंबईवरनं वकिलांची टीम आणि सर्व येते, त्यांच्याशी बोलून चर्चा करून जो काय निर्णय होईल तो आज फायनल होईल. त्यानंतर त्यात खोटे चेक दिले जातात त्याच्यावर पण भाष्य केलं जाईल आणि त्याच्यावर पण निर्णय घेतला जाईल. FD धारक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याकडं आता काहीच नाही खर्चायला पैसे, अशी लोक पण आहेत, त्यांनी इथं FD करून ठेवलेले आहेत. आता त्यांच्याकडं हे करण्यासाठी आता इथे तोडफोड होणार का कायदेशीर कारवाई होणार? नाही, इथं आम्ही कायदेशीर हे घेणार. तोडफोडीचा विषय कसा येतो, परत